नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी। ही आळूवडी आमची बाहेर छोटीशी बाग आहे। मी त्याच्यात हे आळूचे कांदे लावलेले आहेत। तर आमच्या छोट्याशा बागमध्ये मी असे विविध प्रकारचे झाडे सुद्धा लावलेली आहेत। पण मी हे आळूचे कांदे लावले आहेत तर ते छोटे छोटे पानं त्यांना आले आहेत। तर आपण हे असे छोटे पानांची आळूवडी खूप छान लागते। तर मी ही बागेतून तोडून आणली आणि छान अशी धुवून टाकलेली। तुम्ही बघू शकता किती हिरवेगार आहेत ही। मी छान अशी धुवून घेतले त्यांना स्वच्छ। तर आपण आता आळूवडी बनवणार आहोत त्याची। तर ती आळूवडी कशी बनवायची ते आपण बघूया। तर मी असे हे पानं घेऊन घेतले। आपण त्यांचे असे देठं काढून घ्यायचे आहेत। सर्व पानांची अशी देठं काढून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता असं प्रत्येक पाण्याचं मी देठ तोडून घेतलेले आहे। आता आपल्याला यांची आळूवडी बनवायची आहे। हे पूर्ण देठ मी काढून घेतलेले आहे। हे देठ यासाठी काढत आहे की आपल्या पानांना व्यवस्थित असं आपलं बेसन लागलं पाहिजे मसाल्यावाला, आणि ते व्यवस्थित आपल्याला ठेवता आले पाहिजे चाळणीत, म्हणून हे देठ काढून घ्यायचे आहेत। तर मी सगळ्या पानांची देठं काढून घेतलेले आहेत। तर आपण आता याच्यासाठी बेसन पीठ कसं भिजवायचं आणि त्याच्यात काय काय टाकायचं ते बघू। तर आपल्याला त्या बेसन पिठामध्ये टाकायच्या ह्या 7-8 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण आणि थोडे जिरं। हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचे आहे। आता मी हे मिक्सरमधून जाडसर असं काढून घेणार आहे। मी आता हा मसाला असा जाडसर असा काढून घेतलेला आहे मिक्सरमधून। तर आता मी ह्या भांड्यात आपल्याला 4 चमचे एवढे बेसन पीठ घ्यायचे आहे। चार चमचे मी बेसन पीठ घेऊन घेतलेले आहे। आता त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आणि आपण हा जर मसाला वाटला आहे ना, आपण हा मसाला आपल्याला या बेसन पिठात टाकून घ्यायचा आहे। आणि त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या बेसन पिठात टाकून घ्यायचे आहे। आपण जसं आपण भजी बनवतो, भजीचं पीठ जसं भिजवतात ना, तसं आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही आहे। आता आपले हे पीठ भिजून झालेले आहे। असं स्मूथ असं भिजून घ्यायचं पीठ अगदी। मी असं भिजवून घेतलेलं आहे, पण जसं भजी बनवतो ना त्या प्रकारे। तर आता काय करायचं आहे, मी अशी एक प्लेट घेऊन घेतली। प्लेटमध्ये आपल्याला आता एक पान असं ठेवून घ्यायचं आहे। ठेवल्यानंतर आपल्या पानावरती हे बेसन पीठ आपल्याला या प्रकारे असं लावून घ्यायचे आहे। पूर्ण पानाला आपलं हे बेसन पीठ आपण या प्रकारे लावून घेणार आहोत। आता आपल्याला परत याच्यावरती दुसरं पान ठेवायचे आहे। याच्यावर सुद्धा आपण पिठाचा एक लेयर लावून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाने असे एकामेकावर ठेवून लेयर बनवायचं आहे आणि पीठ लावायचे आहे। पीठ अगदी जाड स्तर लावायचा नाही आहे, अगदी बारीक लावायचं आहे। तर मी या प्रकारे असं एक पान ठेवून पीठ लावत जाणार आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे।
प्रत्येक पानं आपल्याला असं उलटं ठेवायचं. उलट ठेवून आपल्याला त्याच्यावर बेसन पीठ लावायचे आहे. मी पूर्ण बेसन प्रत्येक पानाला लावून घेतलेले आहे आणि अशी चाळणी घेतली. चाळणीला खाली तेल लावलेलं आहे, वरून हे पानं ठेवून घेतलेली आहे. तर आपल्याला वरून सुद्धा हे बेसन पीठ असं लावून घ्यायचं आहे पूर्ण. तर पूर्ण पानं बेसन पिठात झाकलेले आहेत मी. आता आपल्याला हे वाफवायचे आहे. तर वाफवण्यासाठी मी आता कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. चाळणी आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत. आपले हे पाणी उकळलेले आहे आणि आपल्याला उकळलेल्या पाण्यावर आता ही चाळणी या प्रकारे अशी ठेवून घ्यायची आहे. आणि चाळणी अशी ठेवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. अगदी 10 मिनिटात या तयार होतील. आता आपण झाकण ठेवून घेतले. आता 10 मिनिटांनी आपली वडी आपण बघू. आता 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपल्या वड्या आता तयार झाल्या असतील तर आपण बघू. तर आपल्या वड्या अगदी तयार झालेल्या आहेत आणि छान शिजल्यासुद्धा आहेत. आता आपण त्याच्या वड्या करणार आहोत आणि तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी चाळणीमधून थाटात काढून घेतलेले आहे. पलटूनसुद्धा तुम्हाला दाखवते. बघा आपली वडी एकदम छान अशी झालेली आहे. तर आपण तिला आता कट करणार आहोत. तर अगदीच मोठ्या वड्या कट करायच्या नाहीत, छोट्या छोट्या वड्या कट करणार आहोत आपण. या प्रकारे आपण त्याच्या वड्या कट करून घेऊ. आता आपल्या वड्या कट झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या वडीला किती लेयर आलेले आहेत. असे लेयर आलेले पाहिजेत आपल्या वडीला. प्रत्येक पानांमध्ये बेसन लावलेलं होतं त्यामुळे अशा आपले लेयर पडू शकले. आता आपण यांना तेलात तळून घेणार आहोत. तर आपण कढईत असं तेल गरम करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये आपण आपली एक एक वडी अशी सोडणार आहोत आणि आपल्या वड्या आपण मंद आचेवर खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. या प्रकारे तळून घेतल्या तर अशा वड्या पण अशा कोरड्याच खाल्ल्या तरी छान लागतात आणि यांची भाजीसुद्धा होते. भाजी आपण जशी आपण आपली लाल मसाली भाजी बनवतो ना तशी लाल मसाली भाजी बनवायची आणि त्याच्यात या वड्या टाकून खायच्या. अगदी सुरस अशी ही भाजी लागते आणि वडीसुद्धा खूप छान लागते. बघा किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी बाहेर काढून. असं मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आपल्या ह्या आळूवड्या किती छान झालेल्या आहेत आणि लेअर्ससुद्धा किती आलेले आहेत तुम्हाला मी दाखवते. हे बघा आपल्या प्रत्येक वडीत बेसन पीठ आणि हे आळूचं पानसुद्धा आहे. हे किती सुरस आणि छान अशा लेअर एकदम जास्त लेअर आलेल्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आपण याच्यावर आता थोडासा कोथिंबीर आणि थोडे तीळ असे टाकून आपण पाहुणे जर आले तर आपण नाश्त्याला सुद्धा असं देऊ शकतो आणि लहान मुलांना तर अगदीच हे आवडतीलच. तर मैत्रिणींनो तुम्हाला या कशा वाटल्या आळूच्या वड्या? जर तुम्हाला चांगल्या वाटल्या असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो आपण याला आहे ना भाजीत टाकूनसुद्धा खाऊ शकतो. ही वडी तुम्हाला मी दाखवते. तर मैत्रिणींनो ही अशी मी मसाली भाजी केलेली आहे. तर आपण या भाजीमध्ये जर का आपण अशा आळूवड्या टाकल्या तर हे आपल्याला जेवणाला खूप सुरस अशी भाजी लागते ही. आणि अगदी कोणी एक पोळी खाणार असलं तर त्याला 2 पोळ्या अतिशय आवडीने तो खाईलच. तर तुम्हाला जर या आळूच्या वड्या आवडल्या असतील तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो.